नागपूर शहरात वाढत असलेल्या चोरींच्या घटनांना आळा घालण्यात युनिट 3 पथकाला मोठे यश मिळाले आहे। गुरुवारी युनिट 3 पथकाने शटर फोडीचे 2 तर वाहन चोरीचा 1 असा एकूण 3 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे। या कारवाईत एका सराईत आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईचा सविस्तर आपण आढावा बघूया। नागपूर पोलीस पथकाच्या युनिट क्रमांक 3 ने केलेल्या प्रभावी कार्यवाही चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यातील शटर फोडीचा गुन्हा, गणेशपेठ पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा तसेच लोहमार्ग नागपूर येथील वाहन चोरीचा गुन्हा समाविष्ट आहे। कोतवाली पोलीस ठाणे, गणेशपेठ पोलीस ठाणे तर लोहमार्ग नागपूर येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होते। या प्रकरणात आदिल उर्फ अद्दू इम्रान खान वय वर्ष 19 राहणार आझाद कॉलनी बडा ताजबाग पोलीस ठाणे सक्करदरा नागपूर यासह एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून पोलिसांनी 18,390 रुपये रोख रक्कम, अंदाजे 30,000 रुपये किमतीची डिओ दुचाकी आणि 15,000 रुपये किमतीचा विओ कंपनीचा मोबाईल असा एकूण 63,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नमूद आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालकाची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह त्यांना पोलीस ठाणे कोतवाली येथे हजर करण्यात आले। गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि त्यांच्या पथकाने पोलीस ठाणे कोतवाली, पोलीस ठाणे गणेशपेठ या ठिकाणचे 2 घरफोडीचे गुन्हे, ज्यामध्ये शटर तोडून चोरी करण्यात आलेली होती, असे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। त्याचप्रमाणे नागपूर रेल्वे येथील एक वाहन चोरीचा गुन्हा देखील त्यामध्ये उघड झालेला आहे। यामध्ये जो आरोपी आहे आदिल उर्फ अद्दू इम्रान खान, हा ताजबाग येथे राहणारा आरोपी आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याचप्रमाणे एक विधी संघर्षित बालक आहे, विधी संघर्षित बालकाने ही चोरी केलेली आहे आणि वाहन चोरीमध्ये हे दोघेही बरोबर होते आणि जी शटर फोडून जी चोरी केलेली होती त्यातील मुद्देमाल आदिल शेख याच्याकडे ठेवण्यात आलेला होता। त्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलेलं होतं। एकूण 18,390 रुपयाचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि एक वाहन असं त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे। नागपूर शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून युनिट 3 पथकांच्या यशस्वी कारवाईमुळे चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे।